अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। सगळे सोयरेबाबत निर्णय होणार असं सरकार सांगतोय। दुसरीकडे गिरीश महाजन असं म्हणतायत की ते टिकणार नाही आणि आता तुम्ही असं म्हणतायत की हे सगळं चालू आहे, म्हणजे ते देणार ते टिकणार नाही, जवळपास स्पष्ट दिसत आहे। आता तुम्ही बोलताना सगळे सोयरेच्या ऐवजी सरसकट मुद्दा काढला। मधल्या काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता, आता तुम्ही आज आणले सगळे सोयरे कोर्टात जाणार या सगळ्या गोष्टी का नाही आणणार? पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लय पोट दुखत आहे म्हणे। आणखीन वेगळा शब्द वापरला होता त्यांनी। मग हे मीडियात तिथं बसलेले होते। मग सगळे सोयरे टिकतं म्हणण्यासाठी जेच पाठवणार तुम्ही, आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार। म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचंय का गिरीश महाजन साहेबाला? बरं, त्यांनीच पाठवलेले 4 न्यायमूर्ती होते ना। हे देशातलं पहिलं आंदोलन असं की त्या आंदोलनाला जजेस पाठवले सरकारनं। त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष MG गायकवाड साहेब पाठवले। म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायची तरतूद करतात यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबाला म्हणायचंय का? मग तुम्ही ते पाठवले कशाला होते? शब्द पण तुम्हीच देणार, सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितली तसे तुम्हीच घेणार, आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही। याचा अर्थ ते सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी 100% टिकणार आहे, परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही। म्हणजे याचा आजच निर्णय आहे की ते आरक्षण टिकून देणार नाहीत। म्हणजे जसं की 16% राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच, त्याच्यानंतर 13% आरक्षण दिलं गायकवाड समितीनं, तेही टिकू दिलं नाही। आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज 10%, तरीही अगोदरच कोर्टात गेलेत। याचा अर्थ हेच टिकू देणार नाहीयेत आणि आता हे टिकू देणार नाहीत, हे क्लिअर झाले। मग आमचं हक्काचंच आरक्षण आहे ना।